नमस्कार बालमित्रांनो, आज तुमच्यासाठी मी अजून एक व्हिडिओ घेऊन आली आहे बरं का। आता सुट्ट्या लागल्या तर तुम्हाला छान छान काय काय खावंसं वाटत असेल की नाही सुट्टीमध्ये, तर त्यासाठी तुम्ही स्वतः रेसिपी बनवायची, तुम्ही करायची आणि आपल्या मित्रांना, आई बाबांना, आजी आजोबांना ती खायला द्यायची। फक्त आईची मदत काय घ्यायची माहितीये का? काही गॅसवरती उकडवायचं असेल ना, त्याच्यासाठी फक्त आईची मदत घ्यायची, बाकी सगळं तुम्ही करायचं आहे बरं का। अगदी सोपी रेसिपी आहे ही। बघा हा, मी तुम्हाला काय काय दाखवते। हे बघा, ही आहेत हिरवे मूग आणि मटकी। ही आपण वाफवून घेतलेली आहे कुकरमध्ये। हा बटाटा उकडवून घेतलेला आहे। तुम्हाला बटाटा तर सोलता येतच असेल, मग हा बटाटा असा सोलून घ्यायचा बरं का। उकडलेला बटाटा असतो की नाही, त्याचे हे साल काढून घ्यायचं। तुम्ही शाळेत शिकलेला आहात बटाटा कसा सोलायचा ते। हे असं बटाट्याचं साल काढून घ्यायचं। आईकडनं फक्त ह्या गॅसवरती कुकरमध्ये वाफवून तुम्ही घ्यायचं, बाकी आईला काही करायला लावायचं नाही। अगदी सोपं आहे बरं का हे। हा बटाटा असा उकडवून घ्यायचा, नंतर हा थोडासा असा चमच्याने कापायचा बरं का। अगदी सोपं आहे। हा चमच्याने कापल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे। चमच्याने सुद्धा होत आहेत बघा, सुरी घ्यायची पण गरज नाहीये। छोटे छोटे असे तुकडे करायचे आणि ते या उसळीमध्ये टाकायचे। हे बघा, आहे की नाही सोपं? तुम्हाला मज्जा वाटेल हे करताना आणि तुमच्या आईला पण वाटेल, अरे वा वा, आपला राजू, आपला छोटं छोटं बाळ आता मोठं झालंय, त्याला छान छान रेसिपी करता येत आहे। मग हे असं बघा, आता हे बटाटे आपण या उसळीमध्ये टाकलेले आहेत बरं का। हां, आता आपण आपल्याकडे कांदा कटर असतं की नाही, कांदा कटर आणि टॅमॅटो कटर, त्यांनी हा कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतलेला आहे, तो या उसळीमध्ये आपण घालायचा। हां, हे बघा सगळा घातला बरं का मी। आणि उन्हाळ्याचा कांदा असतो की नाही, तो खायचा असतो, ऊन बाधत नाही, पोटामध्ये थंडावा राहतो, म्हणून कांदा टॅमॅटो यांसारखे हे थंड पदार्थ आपण कच्चेच खायचे असतात। हे बघा, उसळीमध्ये बटाटा घातला, टॅमॅटो घातला आणि कांदा घातला। आता त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पूड आणि धन्याची पूड घालायची आहे बरं का आपल्याला। हे बघा, अशी बारीक केलेली धने जिऱ्याची पूड घालायची आहे। नंतर चाट मसाला घालायचा आहे। हां, चाट मसाला असतो की नाही आपल्या घरामध्ये, तो चाट मसाला घालायचा आहे। किंवा काळं मीठ असलं ना, ते सुद्धा घातलं तरी चालतं बरं का थोडंसं, त्याने सुद्धा चव येते। नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं। हे बघा, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं। आणि जर आपल्याकडे काही फळं असतील की नाही, आता माझ्याकडे डाळिंब होतं म्हणून मी डाळिंब घेऊन आली, तर थोडंसं डाळिंबाचे दाणे घालायचे। हे बघा, द्राक्ष असतील तर द्राक्ष घालायची, केळी असतील तर केळी नका घालू, फक्त द्राक्ष, सफरचंद, डाळिंबाचे दाणे असं सगळं घालायचं आणि नंतर ही भेळ अशी हलवायची। हे बघा, ही भेळ अशी हलवून घ्यायची। ही भेळ अशी छानपैकी हलवून घ्यायची। बघा, याच्यामध्ये मूग पण दिसत आहेत, टॅमॅटो पण दिसत आहेत, बटाटे पण दिसत आहेत आणि कांदे पण दिसत आहेत। अजून याच्यामध्ये तुम्ही काय काय घालू शकता माहिती का? बारीक शेव घालू शकता घरामध्ये असेल तर, कोथिंबीर घालू शकता। हां, फक्त याला तेलाची फोडणी द्यायची नाही। कोथिंबीर, बारीक शेव, फरसाण असं सगळं घालून आपल्या मित्रांना, आईला, बाबांना, आजीला, सगळ्यांना ही भेळ अशी खायला द्यायची। ही तुम्ही केलेली भेळ आहे बरं का, तुम्ही स्वतः केलेली, तुमच्या हाताने छोट्या छोट्या, तुमच्या आईला आणि बाबांना तर खूप आवडेल। ही बघा, ही अशी आपल्या मित्राला, मैत्रिणींना बोलवून छान भेळ पार्टी करायची आणि आपल्या मित्र मैत्रिणींना खायला द्यायची। धन्यवाद।